नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कुख्यात गुंड निलेश घायवळला कानाखाली मारलेली त्या पैलवानाचा पुण्यात मर्डर. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला कांशिलात लगावणारा पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर मोहोळकरने जामखेड येथे कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कांशिलात मारली. निलेश घायवळच्या कांशिलात लगावली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. मोहोळकरवर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपी हा सध्या पुण्याचाच रहिवासी आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पैलवान सागर मोहोळकरवर फायरिंग करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी पुण्याचा असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. सागर मोहोळकर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी असून तो कुस्तीगीर आहे. त्या दिवशी तो धाराशिवमधील अंत्रुड गावच्या जत्रेत कुस्ती पाहण्यासाठी आला होता. आयोजक आणि कुस्तीगीरांशी भेटण्याच्या दरम्यान त्यानं गर्दीतून पुढे येत घायवळकरवर हल्ला केला. वाशी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत सागर मोहोळकर विरुद्ध IPC कलम 194(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं. तपासात समोर आले की सागरचा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याच्यावर 2 खुनांचे गंभीर गुन्हे दाखल होते.